तुम्ही बघू शकता बाई काय अजून उठला नाही आणि सगळे उठून गेली आंघोळीला. तुम्ही बघू शकता. ए निशांदा उठ. अरे वा 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 गाड्या. आजचा निशांदा विचार करतो. वा वा. तराग्रे वसते लक्ष्मी करमल्ले सरस्वती करमध्ये तो गोविंद प्रभाते. मंडळी सत्य कडू असतो या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मी आपले तुपले चॅनलचा पवन आणि हा सत्य कडू असतं त्याचा निशांत. तसंच तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलंय का काय रे ए पुऱ्या सांगणार होतो एक विषय. जाऊ द्या नाही बोलत तर म्हणून भेटू फ्रेश झाल्यानंतर. चला बघू शकतो किती वाजले झाली 4:44 3 जुलै. चला अंघोळीला आता घेतला पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो तर दिंडी आपली निघाली होती. दादा काहीतरी अनाऊन्समेंट करत होता. चला सगळे व्यवस्थित निघा, चला टेम्पो निघाली आहे. पुढे गेलो, सर्व माणसं निघाली. ही आपली टेम्पो आहे. प्रवीण दादा काहीतरी भाऊनं काहीतरी सांगत होता. काही लवकर प्रवीण भाऊ बोलते वलकट टाकत नाही. पप्पा कसे बसलेत बघा आमचे पताकेवाले सगळे खिचडी खाताना मस्त बरकी खिचडी असे सांगतात. परत घेऊन या असं सांगतात काका मला. त्याच्या बघा सगळ्या मावळ्या मस्त खिचड्या खात आहेत आणि या काकाने आम्हाला खिचडी घेऊन आलं आहे. आणि सगळं आता चतुर्थी उपास होती म्हणून सगळे खिचडी घेतलेली. सकाळी 6 वाजता खिचडी द्यावी आमच्या दिंडीसाठी घेऊन आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खिचडी एकदम मस्त झाली होती. तर सर्वांनी डबल घेतलेली. तर तिकडनं ही शोभाई बाई आली. आता मला थोडीशी खिचडी खावते. कवीबाई पण खिचडी मस्त खात होती. त्यांची थोडी व्हिडिओ घेतली. तरी आमची सीताई मस्त रेनकोट घालून बघा कशी एकदम भारी दिसते. आईने पाठीमागे खिचडी लपवले पण दाखवत नाही मला. मी व्हिडिओ करतो म्हणून आईने खिचडी लपवून ठेवली आणि आई करते खिचडी छान झाले तू पण खा जा. या आपल्या दिंडीच्या तुळशी किती भारी दिसतात बघा. थोडी तुळशींची व्हिडिओ घेतली. परत गेलो खिचडी घ्यायला. तर मी एक खिचडी घेतली थोडी, त्याच्यावरती दही टाकली. दही मला खूप आवडते. खिचडीसोबत दही मस्त लागते. पवनसुद्धा आला खिचडी खायला. तर मंडळी आपली पालखी निघालेली आता. पूर्ण पताकावाले सज्ज झालेले आहेत. तुळशीवाली पण तयार झालेली आहेत आणि आमची हांड्यावाली आई पण निघालेली आहे. कारण का त्या हांड्यामध्ये पाणी असतो. सर्व दिंडी चालकांना एकच विनंती आहे की आपण जो रोड क्रॉस करतो ना तो जरा सावकाश गाड्या बघून रोड क्रॉस करा. कारण का असे क्रॉस करताना भरपूर अपघात होतात. म्हणून सावधपणाने सर्वांनी रोड क्रॉस करा ही विनंती. आज भरपूरच पाऊस पडत होता. तर थोडी आमच्या मामीची पण छोटी व्हिडिओ घेतली. जरा मामीने पण थोडी फ्रेममध्ये घेतली. पुढे गेलो ती आई करते अरे माझा पण व्हिडिओ घे. समोर येताना तुम्ही लाल परी बघताना त्यामधून आमचा मित्र येणार होता. तर बघा हा मित्र आला आमचा निवास मालुंगी. एक दिवस सुट्टी भेटली तर लगेच दिंडीमध्ये चालायला आला. समोर बोलतो 7 भाकरी स्टार. पुढे जाऊन थोडं 2 मिनटासाठी विश्रांतीला बसलो. चाय कॉफी सर्वांनी घेतली. काही वडापाव खाला. आईकडून पैसे मागवतो. आईने पैसे काय दिले नाही मला. सर्वांची अशी थोडी व्हिडिओ घेतो. इकडे दादासाहेब बोलत होते गप्पा करत होत्या का कसं आता पुढचं नियोजन. कारण का जास्त पाऊस पडत होता. लगेच चोपदाराने शिटी मारली. सर्वांना उठायला लागलं. हे असंच चोपदार शिटी मारतात लगेच उठायला लागतं. बघा सर्व निघाली. पाऊस जास्त होती तर आम्ही नॉनस्टॉप 3ऱ्या टेपावरती थांबलो. जिथे आम्हाला नाश्ता भेटणार होता तिथे थांबलो आम्ही.
पाऊस होता म्हणून मी व्हिडिओ बनवली नाही. आता इथे आम्ही इथे चांगलं सुंदर भजन करणार. भजन चालू झालं होतं कारण का जिथे आम्ही जातो तिथे भजन पहिले एकतरी अभंग होतो आमचा, त्याच्यानंतर जेवण किंवा काय नाश्ता असते ते होते. दादाने मस्त अभंग घेतलेला, रंग धरते अभंगाला निवास मस्त टाळ वाजवतो, कधी कधी वाजवतो, चांगलं वाजवतो बिचारा. पकवादीला बसले आमचे वाजाचे दादा. आरती मंडळी इकडे बाहेर बसली होती. हॉटेलमध्ये चाय सांगितला होता चायसाठी, कारण का पाऊस भरपूर होता. अध्यक्ष बोलले होते की तुम्हाला वाटेल तेव्हा चाय घ्या. चायसाठी थांबलो डायरेक्ट हॉटेलमध्येच. तर इकडे बघा 2 साडू कसे गाडीवरती बसलेले आहेत. अकोर्लेचे आप्पा आणि आदईचे दादा दोघे साडू आहेत. आहे कसे एक गाडीवरती चालले आहेत. आप्पा करता जातो आम्ही गाडीवरती. हा रिंकी हॉटेल, रिंकी हॉटेलच्याच बाहेर बसलो होतो जस्ट. पाऊस भरपूर होता. पावसामध्ये एकदम हैराण केलं होतं सर्व वारकऱ्यांना. सर्व भिजून चिंब झाली होती. कधी चाय येतं असं झालं होतं यांना सर्वांना. पण एवढ्या लोकांसाठी चाय व्हायला टाईम लागते. आई करते नको नको मला. हे आई बॅटरी चेक करते काय बॅटरी चालू आहे का नाही, कारण का रात्री होतं ना कधी कधी, त्यासाठी बॅटरी पण लागते. हे दोघं पण काय नाही. आई करते मी पण घेतो आता बघा एक बॅटरी. तर आई पैसे कमी करायला सांगते. त्या गाडीवरती मी आणि आप्पा बसतोय. आप्पा लागला नीट धरून ठेव. केली गाडी चालू, गाडीला दिली रेस. आप्पा धरून ठेव मला, आम्ही चाललो आता. चला. पवन आणि समर्थ हॉटेलमध्ये बसलं तर नमस्कार केला मला. समर्थ बघा कसं रेडी देते. अरे मामा जिवंत आहे का, मामाला गेला का काय, मामा झोपला होता. मामा जरी त्याला वाकडा तिकडे फिरवला इकडे तिकडे बघू दे मामा आहे ना बरं जिवंत आहे. परत गेलो हॉटेलमध्ये. तर दादाने सांगितले आम्हाला कॉफी आणि मी घेतला डाएट कोक. पवन आला फिरून फिरायला दे माझा डाएट करायला घेतला बाई बिचाराने, बसला साईडला, कारण का तो कधी कोणची वस्तू घ्यायला सांगता नाहीत. तर चोपदारी मारली शिटी, सगळीजणं निघाली. परत ही उठाची गालन झाली बघा. तर सर्व मंडळी निघाली परत पावसामध्ये रेनकोट घाला येऊन. सगळी पवन करता तुझा रेनकोट राहिला होता. दादा करते चला लोक. मग पोचलो आम्ही दुपारच्या वस्तीवरती जिथे आमचं जेवण होणं होतं तिथे पोचलो. आज आम्ही घरात भजन करतो, कारण का जे नेहमी दिंडीमध्ये बाबा आमच्या दिंडीची सेवा करायचे ते बाबा वारले. त्याच घरात आम्ही भजन करतो. त्यांच्या आत्मा चिरशांती लागो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. आणि आमचा राजा बाबा कसा आलाप देताना जरा माईक जवळ घेतला, कारण का ते आलाप एकदम भारी देतात. दिंडीचे सर्व काम करतात ते. वायरमॅन म्हणून त्यांची एक ख्याती आहे. ते कुठनंही लाईट आणू शकतात ते असे राजा बाबा. पवन बोलतो समर्थाला आलाप दे लवकर. समर्थने आलाप द्यायला, कारण का समर्थ मस्त देतो. दिंडीमध्ये मस्त भजन गातो तो पण, आवाज चांगला आहे त्याचा. हे बाबा वारले ते अखंड त्यांनी दिंडीची सेवा केली. तर चला आता आपण जाऊ जेवायला. इकडे सगळं मंडळी जेवायला बसली होती. समर्थ सगळी लोक इथे जेवायला बसली होती, कारण का जातो आम्हाला उपवास, त्याच्यामुळं आम्ही जेवायला बसलो नाही. ठराविकच लोक जेवायला बसली होती. नवीनच आयटम केला. सोमवारी उपवास असतो आम्हाला एक टाईम. सर्व मंडळीचं जेवण झालं तर लगेच दिंडी निघाली. चौकदाराने शिटी मारली चला निघा. हे बघा तुळशीवाले पण निघालेले आहेत, पताकेवाले. आता रिक्षा निघणार रिक्षाचे. दादा करता चला पाऊस पडत आहे. आप्पाने बघा अशी कॉलर घेतली, अशी कॉलर घेतली तर माणूस भिजत नाही. आता आम्ही पोचलो मड फाट्यावरती. पाऊस असल्या कारणाने व्हिडिओ घेतले नाही. मड फाट्यावरती अल्पशा आहार केला आम्ही, कॉफी घेतली आणि पुढे निघालो.
गणरायाचे गजर करता करता देवाच्या आम्ही दरबारात पोचलो. तर आता आम्ही आतमध्ये गाभाऱ्याच्या इथे जाणार. खूप आनंदाने आणि उत्साहाने आम्ही नाचत होतो, गजर करत होतो. एवढी मजा आली ना, लय भारी वाटलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, त्यासाठी वारीमध्ये येऊन अनुभवावं लागते. वडिलांची एवढी मजा केली ना, आम्ही खूप मजा केली. आता आम्ही पोचलो मंदिराचे प्रदक्षिणा आता मारणार आम्ही मंदिराला. इथे गाडी लावली आणि इथं पार्किंगला आणि आतमध्ये पोचलो आम्ही. दादाने सुरेख आणि खूप छान असा अभंग घेतला आणि सर्व चांगल्या प्रकारे टाळ वाजवत होती. एवढं भारी वाटलं देवाच्या समोर भजन म्हणताना, मन तृप्त झालं. तर या काकांचं स्वागत केला. काकांनी चांगल्या प्रकारे चायची सोय केली होती. पाऊस पडत होता. चाय वगैरे सर्व घेतला आम्ही आणि लगेच निघालो. दिंडी निघाली मळमधनं. आता जाणार आमची वस्ती आहे सासगावला. पुढे जाऊ. तर मंडळी आम्ही पोहोचलो सासगावमध्ये. धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे सासगाव. तर आमची भाई विनगरीची आरती करताना, कारण का प्रत्येक वस्तीवरती गेले आरती, बहिणीशी थोडी व्हिडिओ घेतली. तर सर्वांचे अंडेवाली आईचा टीका लावताना, तुळशीवाल्यांची आरती ओवाळताना सर्वांची व्हिडिओ घेतली चांगल्या प्रकारे. ताली आमच्या त्याची व्हिडिओ घेतली थोडी आणि सर्व तुळशीवाल्यांची व्हिडिओ थोडी थोडी घेतली. आमच्या आत्याबाई किती भारी दिसते. आणि आता झाली आरती चालू. आरती झाली, जेवण बनवता तिकडे आलो. मामा चहा पित होता. मामाने घेतली भजी काढायला आणि इकडे दोन मामाचा वेगळचे आहेत. मामामध्ये काढा केला तर ते काढा घालून घेतात, कारण का सर्वांना संध्याकाळी काढा असतो. बघा मामा आता कसे भजी, हे बघा येल्ले भेटा बघ कसे भजी, कारण का रोजची सवय. इकडे आमचे भाऊजी आणि आई बटाटे कापीत होती भाजी कापण्यासाठी बटाट्याची. भाऊजींची म्हणजे पंगत असते ना, ते बघा आमचे किती भारी दिसते. तर मंडळी मी नंतर कीर्तनाला गेलो तर कीर्तन चालू झालं होता. राज मोंटी पण आला होता. काय दोस्ता बघ. ओके असला ओके.
तर मंडळी आम्ही आलो कीर्तनाशी. जेवायला पंगत बसली होती, लगेच पंक्तीला बसलो. सगळी पंगत वाढलेली होती. आज मस्त माझ्या आवडीची भाजी होती. मामा सगळ्यांना जेवण वाढा, सगळी जेवायला बसली. तर ते सत्कार समारंभ होत होता. जोपर्यंत सत्कार समारंभ होत नाही तोपर्यंत कोणी जेवत नाही. एकदा पंक्तीचं पाणी फिरवला आणि आम्ही बसलो. मिळाली माझी फॅमिलीसुद्धा मला आज भेटायला आली होती. आज पोरांचा माझा निरोप घेतला आणि मी झोपतो आता. भेटू उद्या सकाळी. शुभरात्री.